टोळक्यानं JCB घरावर फिरवला. दिवसाढवळ्यात 13 तोळे सोन्यावर डल्ला. कोल्हापूर हादरले. कोल्हापूरमध्ये जमीन वादातून 25 ते 30 जणांनी घरावर हल्ला करत JCBच्या साह्याने घर जमीनदोस्त केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 50 लाखाचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद देण्यात आली असून दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील खानापूरमध्ये जमिनीच्या वादातून थरारक प्रकार घडला आहे. सरस्वती नामदेव चव्हाण यांच्या घरावर तब्बल 25 ते 30 जणांनी हल्ला करत JCBच्या साह्याने घर जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदरगड पोलीस ठाणे येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. सरस्वती चव्हाण आणि त्यांचा मुलगा राजेंद्र घरीच असताना संशयितांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. राजेंद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी खानापूर येथील गट क्रमांक 332 मधील राहते घर पृथ्वीराज घाडगे, संजय देसाई यांच्यासह 25 ते 30 जणांनी दहशत निर्माण करत JCBच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. घरातील जमिनीच्या वाटणीपत्राचे स्टॅम्प, 5 तोळ्याचं सोन्याचं पाटल्या, 3 तोळ्याची 2 चेन, 2 तोळ्याची ब्रेसलेट, 3 तोळ्याच्या अंगठ्या आणि तब्बल 9 लाखाची रोकड असा सुमारे 50 लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी बजरंग पांडुरंग देसाई, पृथ्वीराज दिनेश घाडगे, संजय अमृत देसाई यांच्यावर तसंच इतर 25 जणांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.